आज आपण इथं विभाग आयुक्त कार्यालयासमोर आपण उपोषणाला बसलेलं आहे, याचं कारण का? तर 13 तारखेला आम्ही आमच्या ज्या काय मागण्या आहेत संविधानिक, त्या संदर्भात आम्ही सर्व संबंधिताला निवेदन दिलेले आहेत. उपोषणाला बसलेले स्वातंत्र्य सैनिक असून 105 वर्षे वयोवृद्ध आहेत. ज्या मागण्या त्या अतिशय रीतसर येतात, त्याचा वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतो. त्या संदर्भात हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने काही आदेश केलेले आहेत, तरी शासन जुमानत नाही आहे. शासनामध्ये भयानक अराजकता माजलेली आहे, जगणं मुश्किल झालेले, सामान्य माणूस जगू शकत नाही. या अन्यायाविरोधात क्रोधित होऊन आम्ही प्राणांतिक आमरण उपोषणाला इथे बसलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण बसलेलो आहात. आपल्यासोबत आता वरिष्ठ नागरिकसुद्धा पण आहे, आणि आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? इथं जे बसलेले आहेत ते स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा वारसपत्नी, त्यांचे पाल्य बसलेले आहेत. प्रमुख मागण्या अशा आहेत की आता 17 सप्टेंबर शासन स्वातंत्र्याचा, मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्याचा जल्लोष करू पाहतंय. रोषणाई सर्वच ठिकाणी चाललेली आहे, पण ज्यांच्या भरोशावर किंवा ज्यांनी मराठवाडा स्वातंत्र्य केला त्यांना दुर्लक्षित केलेले, अतिशय विचित्र विभिन्न अवस्थेत हे लोक जगत आहेत. आता विधवा वारसपत्नी आहेत, त्यांचे पती गेलेले आहेत, शासनाने पेन्शन दिल्या, पेन्शन काढून घेतल्या, वारसांना नोकरीमध्ये कुठला चान्स राहिलेला नाही. राजकीय नेते हे त्यांच्या मुलाचं वारस पक्क करून ठेवतात, पण ते ह्यांना कोणी वाली राहिलेलं नाही आहे. माझे वडील हे सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यवीर, प्रवचनकार, कीर्तनकार अशा ह्याच्यातून समाजकार्य करत आलेले आहेत. आपलं नाव? माझं नाव गोरक्ष उत्तमराव कुडके, स्वातंत्र्य